साताऱ्यात मुक्त पत्रकारांचा दणका. भ्रष्टाचारी आणि काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानाला राज्य सरकारकडून अखेर कुलूप. नमस्कार, मुक्त पत्रकार न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आजची आपली बातमी आहे सातारा जिल्ह्यातून. गेली 10 वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने कायदेशीर मार्गाने आवाज उठवून सामान्य जनतेसाठी संघर्ष करणाऱ्या मुक्त पत्रकार न्यूज या शोधपत्रकारिता वृत्तसंस्थेच्या साताऱ्यातील बेधडक प्रतिनिधींनी भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी या तुकोबारायांच्या उद्गारांची प्रचितीत सातारकरांना करून दिली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेल्या खानापूर गावात राजेंद्र सुभेदार जाधव या रेशन दुकानदाराने उच्छाद मांडला होता. धान्याचा काळाबाजार करणे, गोरगरिबांचा धान्यासाठी छळ करणे, जनतेत दहशत माजवणे आणि आवाज उठविणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबणे असले अफलातून कारनामे हा रेशन दुकानदार करीत होता. सर्वात आधी याविरोधात मुक्त पत्रकार न्यूजचे सातारा जिल्हा पत्रकार प्रतिनिधी श्री देवानंद खंडू पवार यांनी आवाज उठविला. राजेंद्र जाधवच्या भ्रष्टाचारी कारभाराचे पुरावे गोळा करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून गैरप्रकाराचे व्हिडिओ गोळा केले. ते करताना या रेशन दुकानदाराकडून त्यांच्यावर खोटे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले, पण देवानंद पवार मागे हटले नाहीत. त्यांच्या या संघर्षात गावातील प्रतिष्ठित व्यावसायिक आणि मुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री मनोज मानसिंग जाधव यांनी सक्रिय साथ दिली. प्रसंगी त्यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल झाले, तरीही त्यांनी माघार घेतली नाही आणि देवानंद पवार यांना सर्व प्रकारे पाठिंबा दिला. या त्यांच्या संघर्षाचे फळ म्हणून राजेंद्र सुभेदार जाधव या भ्रष्ट रेशन दुकानदाराचा परवाना सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रद्द करण्यात आला होता. पण त्याविरोधात विभागीय स्तरावर अपील करून तो तात्पुरत्या स्वरूपात त्याचे रेशन दुकान वाचविण्यात यशस्वी झाला होता. यामुळे मुक्त पत्रकार न्यूज या प्रकरणात अपयशी ठरल्याचे वातावरण काही दिवस गावात तयार झाले होते. पण या निराशाजनक परिस्थितीतही स्वतःचा संयम आणि साहस ढळू न देता देवानंद पवार आणि मनोज पवार या दोघांनीही आपला लढा पुढे नेत महाराष्ट्र राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे दाद मागितली. सर्व पुरावे सादर केल्यानंतर अखेर या संघर्षात त्यांचा विजय झाला. राजेंद्र सुभेदार जाधव या गोरगरिबांच्या अन्नात भ्रष्टाचारी विष कालवणाऱ्या दुकानदाराचा दुकान परवाना कायमचा रद्द करण्याचे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री श्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत आणि महाराष्ट्र राज्य सरकार भ्रष्टाचाराला थारा देणार नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून जनतेला दाखवून दिले आहे. मुक्त पत्रकार न्यूज फक्त बातम्या देत नाही, तर अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरोधात प्रत्यक्ष कायदेशीर संघर्ष करते. एवढेच नव्हे तर भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी शेवटपर्यंत यशस्वी संघर्ष देखील करते, हे या निकालातून अधोरेखित झाले. मुक्त पत्रकार न्यूज महाराष्ट्र राज्य या शोधपत्रकारिता वृत्तसंस्थेकडून या विजयासाठी सातारा जिल्ह्यात आमचे प्रतिनिधित्व करणारे मनोज जाधव आणि देवानंद पवार या दोन्ही संघर्षवीरांचे आम्ही जाहीर अभिनंदन करीत आहोत. त्यांच्या या संघर्षामुळे राज्यभरातील आमचे सदस्य असलेल्या सर्व शोधपत्रकारांना नवी उमेद प्राप्त झाली आहे. गोरगरीब आणि सामान्य जनतेला त्यांच्याकडून भविष्यातही अशाच यशस्वी लढ्याची अपेक्षा राहील आणि त्यांच्या संघर्षात मुक्त पत्रकार न्यूज कायम सोबत राहील. सामान्य जनतेसाठी सुरू असलेल्या या यशस्वी संघर्षात वाई तालुक्यातील वाई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी, वाई तालुका पुरवठा अधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय आणि विशेषतः साताऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी न भूतो न भविष्यती असे सहकार्य केले आणि भ्रष्टाचाराविरोधातील आमच्या संघर्षाला कायदेशीर तरतुदींचा आणि आपल्या प्रशासकीय अधिकारांचा पुरेपूर वापर करीत साथ दिली. खानापूरच्या सर्वसामान्य पीडित तक्रारदारांनी या संघर्षाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. यासाठी या सर्वांचेही जाहीर आभार. यापुढील आमच्या अशाच ब्रेकिंग अपडेट्ससाठी हे चॅनल ताबडतोब सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील जनता, समाजसेवक आणि पत्रकारांसह शासकीय यंत्रणेचेही मनोबल वाढविण्यासाठी ही बातमी ताबडतोब शेअर करा. जर आपल्यालाही आपल्या विभागात आमच्या सहकार्याने भ्रष्टाचाराविरोधात असाच लढा द्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आमच्याशी संपर्क करा. धन्यवाद.